गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्र. बक्षीसपत्र म्हणजे काय? बक्षीसपत्र कोण कोण करून देऊ शकतं किंवा बक्षीसपत्र करून देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, तसेच बक्षीसपत्र करण्यासाठी किती स्टॅम्प ड्युटी येते, याबाबत आज आपण बघूया. गिफ्ट डीड हे मालमत्ता हस्तांतरण कायदा अधिनियम 1882 म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलमान्वये नोंद करणे आवश्यक आहे. परंतु त्याकरिता काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या आता आपण बघूया. बक्षीसपत्र कोण करून देऊ शकतं? बक्षीसपत्र करून देण्याकरिता ज्या व्यक्तीच्या नावे ती मालमत्ता आहे व त्या व्यक्तीचे 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल, ती व्यक्ती मनाने व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल अशी व्यक्ती बक्षीसपत्र लिहून देऊ शकते. परंतु बक्षीसपत्र लिहून देण्याबरोबरच लिहून घेणार देखील सक्षम असणं आवश्यक आहे. कारण लिहून घेणाऱ्याची देखील ती मालमत्ता अथवा जी बक्षीसपत्रामध्ये नमूद केलेली मिळकत आहे ती स्वीकारण्याची तयारी असायला हवी. म्हणजेच ऍक्सेप्ट करणं त्याने गरजेचं आहे. जर का जी मालमत्ता त्यांनी बक्षीसपत्र नाही त्याला मिळणार आहे ती जर त्यांनी ऍक्सेप्ट केली नाही तर ते बक्षीसपत्र अवैध ठरतं, ते बक्षीसपत्र पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे हा मुद्दा देखील फार महत्वाचा आहे की देणारा आहे त्याचप्रमाणे घेणारा देखील असणं आवश्यक आहे. ज्या दिवशी बक्षीसपत्र नोंद केले जाते त्या दिवशी ती मालमत्ता अस्तित्वात असायला हवी. म्हणजेच आज जर का बक्षीसपत्र केलं आणि असं त्यामध्ये नमूद केलं की येणाऱ्या काळामध्ये मी तुला अमुक अमुक प्रॉपर्टी देईल किंवा मिळकत देईल, तर ते बक्षीसपत्र ग्राह्य धरलं जात नाही किंवा ते मान्य होत नाही. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही बक्षीसपत्र करणार असाल त्या दिवशी ती मालमत्ता त्या बक्षीसपत्र लिहून देणाऱ्याच्या नावे असायला हवी. म्हणजे तो लिहून देणार त्या मिळकतीचा किंवा मालमत्तेचा मालक असायला हवा. जर तो मालक असेल तरच ती मिळकत तो समोरच्या व्यक्तीला लिहून किंवा दान करून देऊ शकतो. म्हणजे त्यावेळेस ती मिळकत असायला हवी. आता त्याच सोबत जेव्हा बक्षीसपत्र म्हणजे गिफ्ट डीड नोंद करतात तेव्हा त्याबरोबर लायक 2 साक्षीदार असणं आवश्यक आहे. साक्षीदार देखील तिथे रजिस्ट्रेशन कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी देखील त्या बक्षीसपत्रावर त्यांच्या सह्या करणं आवश्यक आहे व त्यांनी असं मान्य करायला हवं की हा जो बक्षीसपत्राचा केलंय ते माझ्या समक्ष केलेलं आहे. त्यामुळे 2 साक्षीदार असणं फार महत्वाचं आहे. बक्षीसपत्र करताना लिहून देणार त्यांच्यावर कोणताही दबाव असायला नको. म्हणजे जे बक्षीसपत्र करते ते दबावाखाली आता हुकुमाने किंवा कोणाच्या जोर जबरदस्तीने होता कामा नये. बक्षीसपत्र करून देणाऱ्याची पूर्ण मनापासून तयारी असायला हवी. त्यामुळे ते बक्षीसपत्र घेताना जोर जबरदस्ती कुठल्याही प्रकारची नसायला हवी. म्हणजेच बक्षीसपत्र हे लिहून देणार व लिहून घेणार यांच्या स्वइच्छेनुसार व्हायला हवं. बक्षीसपत्राच्या अनुषंगाने देण्यात येणारी जी मिळकत अथवा मालमत्ता आहे त्याच्या मोबदल्यात लिहून देणार त्यांनी कुठल्याही प्रकारे पैसा अथवा इतर कोणतीही वस्तू मोबदल्यात घेऊ नये. बक्षीसपत्र हे मुक्तरित्या व कुठलीही अपेक्षा न बाळगता करून द्यायला हवं. महत्वाचा मुद्दा म्हणजे बक्षीसपत्र हे रजिस्टर केलेलं असायला हवं. आता बक्षीसपत्र कुठे रजिस्टर करता येईल? तुम्ही बक्षीसपत्रामध्ये नमूद केलेली मालमत्ता ज्या अधिकार क्षेत्रात असेल म्हणजे ज्या स्थळ सीमेत असेल त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी सब रजिस्टरचं ऑफिस असतं. त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ते रीतसर नोंदणी फी भरून रजिस्टर करायला हवं. त्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य त्या पद्धतीने केली जाते. बक्षीसपत्र करण्याकरिता किती स्टॅम्प ड्युटी लागते, म्हणजे बक्षीसपत्र करण्याकरिता किती खर्च येतो? बक्षीसपत्र हे जर नातेसंबंधामध्ये जर करण्यात येत असेल म्हणजेच बक्षीसपत्र लिहून देणार हे जर का त्यांच्या रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्तीला म्हणजेच मुलगा मुलगी अथवा त्यांच्या इतर कोणाला जर देत असेल तर त्याकरिता केवळ 200 रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून आकारली जाते. तर तसेच त्याच्याबरोबर 1% रजिस्ट्रेशन चार्जेस देखील भरावे लागते. परंतु बक्षीसपत्र जर का नातेसंबंध नसलेल्या व्यक्तीला जर करून देत असेल तर त्यास पूर्ण स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात. त्यामुळे जर का नातेसंबंधाच्या व्यक्तीला देतो तेव्हा 200 रुपये व इतर व्यक्तीला देतो तेव्हा पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. हा त्यामध्ये एक फरक आहे. बक्षीसपत्राने मिळालेल्या मालमत्तेवर टॅक्स आकारला जातो का? जर का बक्षीसपत्राने मालमत्ता जी रक्तातील नातेसंबंध असलेल्या व्यक्तीला दिली तर त्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागत नाही. परंतु रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीला जर का बक्षीसपत्राने प्रॉपर्टी अथवा मिळकत दिली असेल तर त्या व्यक्तीला त्या प्रॉपर्टीवर योग्य तो टॅक्स भरावा लागतो. बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता विक्री करता येते का? बक्षीसपत्र लिहून घेणार यांच्या नावे मिळकत झाल्यानंतर लिहून घेणार हे त्या मिळकतीचे पूर्णपणे मालक बनतात व त्यांना त्या मिळकतीचा पूर्णपणे विल्हेवाट लावण्याचा, सांभाळण्याचा अथवा त्यांच्या मर्जीप्रमाणे उपभोग घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु बक्षीसपत्रामध्ये विशिष्ट अट टाकून जर का ती मिळकत आवश्यक त्या योग्य त्या कारणासाठी दिली असेल म्हणजेच एखाद्या स्पेसिफिक कारणासाठी ती जर मिळकत दिली असेल तर ते कारण वगळता ती मिळकत विक्री करता येत नाही.
परंतु जर का त्या बक्षीस पत्रामध्ये नमूद केलेल्या अटी शर्तीचा कोणताही भंग होत नसेल तर बक्षीस पत्र अन्वये जी मिळालेली मिळकत आहे तिचा मालक म्हणून लिहून घेणार हे ती मिळकत कायदेशीररित्या विक्री देखील करू शकतात. आता अतिशय महत्वाचा विषय म्हणजे बक्षीस पत्र करून दिल्यानंतर मुलांनी जर का पालकांना सांभाळले नाही, आता मुलांनी जर का पालकांची हिंसाळ केली तर अशा वेळेस पालकांना काय कायदेशीर पर्याय आहेत? म्हणजे बक्षीस पत्र लिहून दिल्यानंतर पालक परत ते बक्षीस पत्र रद्द करू शकतात का? बक्षीस पत्र करून दिल्यानंतर मुलं जर का पालकांना सांभाळत नसतील अथवा त्यांची हिंसा करत असेल तर अशा परिस्थितीत पालकांकरिता कायदेशीर संरक्षण म्हणून एक कायदा आहे, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल कल्याण अधिनियम 2007. या कायद्याप्रमाणे पालक ते बक्षीस पत्र रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकतात. परंतु अशी अडचण निर्माण होऊ नये यामुळे पालकांनी बक्षीस पत्र लिहून देताना त्या बक्षीस पत्रामध्ये आपला अधिकार राखून ठेवायला हवा. म्हणजेच मी हयात असेपर्यंत त्या जमिनीचं मिळकत अथवा त्या जमिनीतून मिळणारा जो काही मोबदला आहे तो मला जिवंत असेपर्यंत मिळेल अशी अट त्या बक्षीस पत्रामध्ये टाकायला हवी. म्हणजे जेणेकरून उद्या भविष्यामध्ये पालकांची देखील कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही किंवा पालकांना देखील त्रास होणार नाही. त्यामुळे पालकांनी हा मुद्दा आवश्यक ते बक्षीस पत्रामध्ये नमूद करायला हवा. या प्रकारच्या अधिक कायदेशीर माहितीकरिता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.